विदर्भातील अष्टशक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ म्हणजे चंद्रपुरातील महाकालीचं मंदिर। चंद्रपूर परकोटाबाहेर अंचलेश्वर मंदिराजवळ झारपाट नदीच्या दक्षिणेला असलेलं महाकालीचं मंदिर। गोंड राजा खंडक्या बल्लाळ शाह यांनी मूळ मंदिर बांधलं असं मानलं जातं। नदीच्या दक्षिणेला एका खडकाच्या गुहेत राजाला महाकालीची वाकाटक काळातील रंगवलेली मूर्ती सापडली आणि महाकाली ही चंद्रपूरच्या गोंड वंशांची प्रमुख देवता बनली। इथं चैत्रात मोठी यात्रा भरते। चंद्रपूरची महाकाली आणि माहूरची रेणुका ही दोन स्थळे विदर्भ आणि मराठवाड्याला परंपरेनं जोडतात। आज उभ्या असलेल्या भव्य आणि देखण्या मंदिर निर्मितीची कथा मोठी रंजक आहे। गोंडकालीन इतिहास आणि अध्यात्माची परंपरा असा दुहेरी संदर्भ असलेले हे महाकाली मंदिर विदर्भाचीच नव्हे तर मध्य प्रांताची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे। पश्चिममुखी असलेल्या या मंदिरात महाकालीची 5 फूट उंचीची पाषाणात कोरलेली भव्य मूर्ती आहे। मूर्तीला शेंदूर अर्चन करत मुखवटा बसविण्यात आला आहे। तिच्या एका हातात खड्ग व दुसऱ्या हातात ढाल आहे। त्याच्या मध्यभागी श्री महाकालीची मूर्ती विराजमान आहे। गर्भगृहाचा दरवाजा आणि मूर्ती याच्यामध्ये फार थोडे म्हणजे 2-3 फुटांचेच अंतर आहे। देवीचे मंदिर दगडी असून चौरस बांधणीचे आहे। देवीचे गर्भगृह हे 10 फूट खोल असून 18 बाय 18 फुटाचे आहे। मूर्ती समोरच्या गर्भगृहाच्या मोकळ्या जागेत महादेवाचे मोठे शिवलिंग स्थापित केले आहे। मंदिराच्या वर 4 कोपऱ्यांवर 4 घुमट आणि मध्यभागी एक मोठ्या आकाराचा घुमट आहे। या महाकाली मंदिराभोवती मोठा परकोट असून तो इंग्रजांच्या राजवटीत सुप्रिटेंडंट कॅप्टन पीट यांनी बांधल्याचे उल्लेख आढळतात। देवीच्या मूर्तीच्या मागच्या बाजूला छोट्या भुयारात देवीचा पलंग असून निद्रा घेत असलेल्या स्वरूपात महाकालीच्या मूर्तीचे दर्शन होते। मंदिराच्या आवारात जाण्यासाठी 2 प्रवेशद्वार आहेत। या प्रवेशद्वारांजवळ गणपती आणि हनुमानजींची मंदिरे आहेत, तर मागील बाजूस शनी मंदिरही आहे। मंदिरात भाविकांची सतत गर्दी असल्यानं इथल्या बाजारपेठाही सदैव सजलेल्या असतात। हळद कुंकू पूजेच्या वेळी वापरलं जाणारं साहित्य याची विपुल प्रमाणात रेलचेल इथे पाहायला मिळते। निवास, पिण्याचे पाणी, प्रसाद वाटप यासारख्या व्यवस्था मंदिर आणि मंदिराच्या आवारातच आहे। खेळणी, स्वयंपाकघरातील उपकरणे, बांगड्या, कपडे इत्यादी दैनंदिन वापराच्या विविध वस्तूंची विक्री करणारी अनेक दुकाने या संपूर्ण परिसरात पाहायला मिळतात। मंदिराद्वारे धर्मशाळा उपलब्ध असून त्या मंदिर परिसराच्या अगदी जवळ आहेत। मंदिराचे वास्तुशिल्प हे देखील मुख्य आकर्षणांपैकी एक असून प्राचीन शैलीचे दर्शन घडविते। पौराणिक कथा, प्राचीन परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणजे महाकाली मंदिर। भारताच्या मध्यभागी वसलेले हे ठिकाण एक मुख्य केंद्र आहे, ज्याभोवती स्थानिक पर्यटन हळूहळू विकसित झाले आहे। नवरात्री आणि विशेषतः महाकालीच्या भव्य यात्रेसाठी हे मंदिर ओळखले जाते। या निमित्त येणाऱ्या भाविकांच्या संख्येत आता लक्षणीयरित्या वाढ झाली आहे। येथे येणारा प्रत्येक भाविक परिसराची सांस्कृतिक जडणघडण टिकवून ठेवण्यास मोठा हातभार लावतो आहे, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे। आधुनिक सुविधेसह दैवी स्पर्श असलेलं महाकाली मंदिर फक्त प्रार्थनास्थळ नसून
पुरातन तसेच सांस्कृतिक पर्यटनाचे केंद्र आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा स्तंभ आहे.